घरगुती भांडण झाल्याने एका विवाहित तरुणी डायगर जवळील शिळफाटा गणेशघोळ या मंदिरात मनःशांती मिळवण्यासाठी गेली असताना मंदिर सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेश येथून आलेल्या 3 पुजाऱ्यांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करत तिचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे। मंदिराचे मुख्य पुजारी बालक महाराज उत्तर प्रदेश येथे आपल्या गावी गेल्याने काही दिवस गणेशघोळ हे मंदिर सांभाळण्यासाठी श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा आणि राजकुमार पांडे या 3 पुजाऱ्यांना गावाहून बोलावून घेतलं होतं। 6 जुलै रोजी बेलापूर येथे राहणारी 30 वर्षीय महिला घरगुती ताणतणाव आल्याने सकाळी 10 वाजता गणेशघोळ मंदिरामध्ये मनःशांती मिळवण्यासाठी गेली होती। दिवसभर ही महिला त्याच मंदिरात बसल्याने येथील पुजाऱ्यांनी तिला दुपारचं जेवण दिलं। त्यानंतर संध्याकाळचा चहा देताना तिच्या चहामध्ये भांगेची गोळी मिसळून दिली। हा चहा प्यायल्यानंतर मुलीची शुद्ध हरपली आणि रात्रभर ही महिला या मंदिरातच राहिली। दरम्यान या 3 पुजाऱ्यांनी आळीपाळीने तिच्यावरती बलात्कार केला। पहाटे शुद्ध आल्यानंतर या महिलेच्या लक्षात ही गोष्ट आल्यानंतर तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली। मात्र आपलं बिंग फुटेल हे पुजाऱ्यांना समजताच त्यांनी तिला मारहाण करीत जमिनीवरती आपटले आणि तिचा खून केला। त्यानंतर तिचा मृतदेह मंदिराच्या बाजूला असलेल्या जंगलात फेकून दिला। 2 दिवसांनी मंदिरात गेलेल्या एका भक्ताला डोंगरावर जंगलात पडलेला तिचा मृतदेह दिसला। या संदर्भात त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले। सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांना पुजाऱ्यांचा संशय आला। पुजाऱ्यांना विचारपूस केली असता त्यांनी या घटनेची कबुली देत आमच्याबरोबर आणखी एक आरोपी असल्याचं त्यांनी सांगितलं। मात्र घटना पोलीस स्थानकामध्ये जाता क्षणी आरोपीने मुंबई येथे पळ काढल्याची माहिती देखील येथील 2 पुजाऱ्यांनी दिली आहे। त्यानंतर पोलिसांनी आपली सूत्रे हलवत शर्मा याला चिता कॅम्प ट्रॉम्बे येथून अटक केली आहे। दरम्यान श्यामसुंदर शर्मा, संतोष कुमार मिश्रा, राजकुमार पांडे या 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। या संदर्भातील अधिक तपास डायघर पोलीस करत आहेत। मंगळवारी दुपारच्या वेळेस पोलीस स्टेशनमध्ये एका इस्मानी खबर दिली। मंदिरामध्ये एका घोळ मंदिर, गणपतीचं मंदिर आहे, तिथे दर्शनासाठी गेला होता आणि त्याला एका महिलेची तिच्या मृत अवस्थेतली बॉडी दिसून आली। तर त्या खबरेच्या आधारावर आम्ही तपास सुरू केला। ती महिला जी होती तिची ओळख पटवणं हे महत्त्वाचं होतं आणि NRI पोलीस स्टेशनमध्ये एक मिसिंग आम्हाला निष्पन्न झालं आणि त्याच्यावरनं तिथे ओळख पटलेली आहे। त्यानंतर खुनाचा तपास चालू झाला। तांत्रिक तपास आणि गोपनीय माहिती आधार आणि मंदिरामध्ये जे सेवेकरी म्हणून काम करत होते तात्पुरत्या स्वरूपात त्यांच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं आणि इंट्रोगेशनमध्ये असं निष्पन्न झालं की त्यांनी तिच्याबरोबर संभोग करून तिचा खून केलेला आहे आणि त्यानंतर मग त्या ठिकाणी आम्ही ताब्यात घेतलं। तर ही जी कामगिरी केलेली आहे त्याच्यासाठी आमचे पोलीस अधीक्षक, पोलीस कमिशनर साहेब डुंबरे साहेब, पोलीस आयुक्त चव्हाण साहेब आणि अपर पोलीस आयुक्त देशमुख साहेब, ACP कोळेकर साहेब आणि संदीपान शिंदे यांनी मार्गदर्शन केलेलं आहे सिनियर DI आणि तपासात जो मौलिक तपास केलेला आहे तो API अब्दुल मलिक, API काळे आणि PSI शिंदे यांनी केले आहे आणि त्यांना मदत जी आमच्या हवालदार नाईक आहेत त्यांनी केलेली आहे। त्याच्यामध्ये वसावे, राठोड, पवार, पाटील, आव्हाड, बोराडे, खाडे, सोनावणे आणि माळी यांनी मदत केलेली आहे।